नमस्ते. अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली ड्रेस क्लासमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते. आज आपला व्हिडिओ याच्यासाठी आहे, आत्तापर्यंत आपण 7 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला ड्रेस क्लासमध्ये लागणारे साहित्याची माहिती सांगितली, अंगावरून मापं कशी घ्यायची ते सांगितली, उंचीनुसार कमर उंची किती असते, सीट घेरानुसार आपण काय काय बदल केला पाहिजे ते सांगितलेलं आहे. बऱ्याच गोष्टी मी ह्या आपल्या 7 व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर बऱ्याच जणांच्या कमेंट्स आहेत. तर आजचा आपला हा व्हिडिओ प्रश्न तुमचे उत्तर माझं तर त्यावरती आहे. आणि त्याचबरोबर जे आपण आत्तापर्यंत ज्या मैत्रिणींना शंका होती, काही काहींना कॅनव्हास असेल, बऱ्याच काही गोष्टी आहेत, तर त्या विषयावरती आजचा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. जे कोणी नवीन आहेत, ज्यांना ड्रेस क्लास शिकायचा आहे, आपला हा ड्रेस क्लास फ्रीमध्ये 45 दिवसाचा आहे. घर बसल्या प्रत्येक महिलेला हा क्लास शिकता येणार आहे. ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांच्यासाठी पूर्ण हा क्लास डीपमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल, एकदम बेसिक टू ॲडव्हान्स. जर तुम्ही हा क्लास पूर्ण केला तर तुम्हाला कुठलाही ड्रेस असेल, भले ड्रेसच नाही, लहान मुलींचा फ्रॉक असेल, ब्लाऊज म्हणता येणार नाही, वन पीस असेल, तर जिथं तुमच्या चुका होतात तर त्या चुका होणार नाही आहेत. ब्लाऊजला मागील गळा उंचीनुसार आपण मापं शोल्डर घेतली जातात. या ठिकाणी आपल्याला मागील गळा उंची किंवा पुढील गळा उंचीनुसार किंवा प्रत्येक आपल्याला पूर्ण बॉडीनुसार आपल्याला मापं घ्यायची असतात. तर प्रत्येकांची बॉडी थोडी कमी जास्त असते. कधी छाती घेर असेल, कमर घेर असेल, सीट घेर असेल, त्यानुसार. त्याचबरोबर हा जो खांदा असतो, हा खांदासुद्धा कोणाकोणाचा सरळ असतो, कोणाचा उतार असतो, बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने असतात. तर त्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ह्या क्लासमध्ये मी तुम्हाला डिटेल माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर आपल्याला जे आत्तापर्यंत मी आता फिटिंगचा ब्लाऊज कसा शिवायचा, कटिंग कशी करायची ते सांगितलेलं आहे. तर एकदम सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळात तुम्हाला बघा, आपण जो आपला 20-25 मिनटाचा एक व्हिडिओ असतो, त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक थोडी टिप्स असते, उपयुक्त अशी माहिती असते, प्रत्येक गोष्टीची तुम्हाला मी सांगते. जेव्हा आपल्या बेसिक असतो किंवा ॲडव्हान्स असतो, जे आपल्या मैत्रिणींना घरी बसून शिकायला भेटणार आहे. आता आपल्याला पहिली कमेंट आहे, जे आपण 7 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्या 7 व्हिडिओमधले आपल्या ह्या कमेंट्स घेतलेल्या आहेत. काही मैत्रिणींचं म्हणणं असतं, ताई तुम्ही खूप छान शिकवतात, खूप छान पद्धतीने सांगतात. माझी ही पद्धत खूप सोप्या पद्धतीने मी शिकवते. जे मला शिकताना बऱ्याच अडचणी आल्या, मी ज्या वेळेस क्लास केला त्यावेळेस क्लास करताना मला डिटेलमध्ये तेवढं सांगितलेलं जात नसायचं. पण तरी पण जे मला अनुभव आले, मी एक क्लास हा मी 3 वेळा केलेला आहे. ब्लाऊज शिकण्यासाठी, ड्रेस शिकण्यासाठी, पण प्रत्येक क्लासमध्ये वेगवेगळं शिकवलं जायचं. एकदम कोणी आपल्या ज्या टिप्स असतात, छोट्या छोट्या ट्रिक्स असतात, तर त्या सांगितल्या जात नाहीत. कारण की त्यांचा तो क्लास घेण्याचा बिझनेस असतो. बिझनेस असल्यामुळे ते काय होतं, तर त्यांनी बाकी ठेवतात. तुम्हाला जेवढा महिना भरेल तुमचा, तसं त्यांचं उत्पन्न चालू होतं. म्हणून मग तुम्ही शिकण्यासाठी आणखीन 2 महिने शिकणार असेल तर 3 महिने शिकसाल, 4 महिने शिकसाल, तसं त्यांचं उत्पन्न वाढतं. त्यानुसार असतं, म्हणून त्या सांगत नाहीत. पण जो मला अनुभव आला, त्या अनुभवावरून मी तुम्हाला क्लासमध्ये प्रत्येक टिप्स सांगत असते. याच्या पहिलेसुद्धा मी 2022मध्ये अंजली शिलाई क्लासेसमध्ये, आता हा आपला अंजली स्पेशल आहे, 2022मध्ये मी अंजली शिलाई क्लासेसमध्ये ब्लाऊजचा स्पेशल 2 महिन्याचा क्लास घेतला होता. त्याला पण तुमचा खूप छान प्रतिसाद मिळाला, खूप मला सगळ्यांनी सपोर्ट केलं. तर आता आपला या ठिकाणी अंजली स्पेशलवरती ड्रेसचा आहे. तर आता आपण प्रश्न तुमचे उत्तर माझे, याच्यामध्ये मी प्रत्येकांच्या ज्या कमेंट्स आलेल्या आहेत तर त्याच्यावरती आपण बोलणार आहे, त्याच्यावरती माहिती सांगणार आहे. आता या ठिकाणी बघा, पहिली कमेंट्स आलेली आहे आपल्याला. काहींनी विचारलं होतं, ड्रेस तुम्ही नोट्स आणि ड्रेसच्या सर्व प्रकारची सविस्तर माहिती देणार आहेत का? तर याच्यामध्ये फक्त मी अम्ब्रेला किंवा जो काही कळीचा असेल, अशा जे ड्रेस आहे तर ते फक्त म्हणले तुम्ही एक्झाम्पलसाठी तेवढं दाखवणार आहे का? तर असं नाही. तर जेवढे तुम्ही पण तुम्हाला कुठल्या पाहायचं असेल तर त्याच्यावरती सुद्धा तुमचे व्हिडिओ बनवले जातील क्लासमध्ये. मी तुम्हाला सर्व प्रकारचे टॉप, सलवार सगळं शिकवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने. तर तसं तुम्ही असं नका म्हणू की एक्झाम्पलसाठी 1-2च टॉप दाखवणार आहे का? नाही, प्रत्येक टॉप तुम्हाला शिवून कटिंग सविस्तर माहिती दिली जाईल.
पण आधी तुम्हाला बेसिक येणं फार गरजेचं आहे. ते बेसिक मी पहिले शिकवते आणि नंतर वेगवेगळ्या पद्धतीचे आपण टॉप घेणार आहे आणि त्याच्यानंतर सलवार घेणार आहे. दुसरी होती, तुम्ही गळ्यानुसार शोल्डरनुसार गळ्या आणि शोल्डरनुसार चार्ट द्याल का? तर फिक्स असा चार्ट आपण नाही देऊ शकत. प्रत्येक महिलेचा खांदा जो असतो किंवा या ठिकाणी गळा मान असते, तर गळारुंदी कोणाकोणाची कमी जास्त घ्यावी लागते. तर मग त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाईल की ज्यावेळेस आपण कुठला टॉप शिवतो गळारुंदी, आता तुम्ही आता जे हा प्रश्न केला शोल्डरनुसार आपल्याला गळारुंदीनुसार ताई तुम्ही चार्ट देणार आहे का, तर त्यासाठी मी तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्येक माहिती दिली जाईल. तर काहींचा खांदा जो असतो या ठिकाणी उतार असतो, कोणाचा हा शोल्डर जी असते सरळ असते, तर अशा वेळेस आपल्याला शोल्डर किंवा गळारुंदी फिक्स घेता येत नाही. तर तुम्हाला सांगते, कधी आपल्याला 2.5 सडपातळ महिना असेल, 2.25 गळारुंदी घ्यावी लागेल, 2.5 घ्यावी लागेल, तुम्हाला सांगते 3.5 घ्यावी लागेल, 4.25 सुद्धा गळारुंदी, जसा टॉप असेल त्यानुसार आपण त्या ठिकाणी घेतो. आता तुम्ही तसं म्हणसाल की ताई सगळे देतात, तुम्ही का नाही देणार? तर मी तुम्हाला माहिती सांगणार, कारण की तुम्ही ज्या वेळेस दुसऱ्यांचा शिवचाल किंवा तुमचा असेल, वेगवेगळे टॉप तुम्हाला शिवायचे असतील, तर त्यानुसार मागची गळारुंदी बदलते, गळा उंची बदलते. मग तुमचा बोटनेक असेल किंवा मागील पुढील गळ्याचा टॉप असेल किंवा पुढील गळ्याचा टॉप असेल, मागचा बंद असेल, तर अशा वेळेस मापं कशी टाकली पाहिजे तर ते तुम्हाला सांगितलं जाईल. त्यामुळे मला ड्रेसचा मी चार्ट देणार नाही. तर तुम्हाला सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत, कुठलाही व्हिडिओ असू द्या, तुम्ही हा शेवटपर्यंत बघत जा. आता दुसरी आहे कमेंट, सर्व प्रकारची कुर्ती शिकवणार आहात की? हां, मी स्टार्टिंगला सांगितलं काय एक्झाम्पलसाठी अम्ब्रेला अनारकली दाखवणार आहेत? नाही, तर मी तुम्हाला सगळ्या प्रकारचे मी टॉप शिवून दाखवणार आहे, कटिंग करून दाखवणार आहे, त्याच्यावरती सविस्तर माहिती देणार आहे. त्यानंतर आपल्याला तृप्ती शेळके या ताईंनी सांगितलं होतं, त्यांनी माप दिलं होतं, छाती 38 आहे, कमर 34 आहे, सीट घेर 42 आहे. तर याच्यामध्ये फरक बघा, 38 आणि 42 याच्यामध्ये 6 इंचाचा तर यांच्यामध्ये फरक पडतो. तर त्यांचं असं म्हणणं आहे, तर ताई यावेळेस 4 इंचाचा फरक पडतो, तर त्यावेळेस तुम्ही सीट घेर जास्त आहे, तर सीट घेर जास्त असेल तेव्हा तर टॉपची कटिंग कशी करायची, कमर उंची कशी घ्यायची, जशी मी तुम्हाला सांगितलं कमर उंचीनुसार सीट उंची किंवा समोरची महिला कशी असते त्यांची उंची कसं, काहींची छाती घेर भरपूर असतो, टॉपची उंची भरपूर असते, मग काहींची उंची महिलांची किंवा मुलींची कमी जास्त असते. मग कोण 5 फूटचे असतील, कोणी 5.5 फूटचे असतील, 4, 4.5 फूट असं 4.25 वेगवेगळ्या असतील. तर अशा वेळेस आपल्याला कमर उंची त्यांच्या सीट उंचीनुसार घ्यायचं असतं. पण त्यांची जर सीट घेर जास्त असेल, छाती घेरापेक्षा कमर घेर कमी असेल, तर इथं बघा कमर घेर छाती 42 आहे, छाती 38 आहे, सीट घेर 42 आहे आणि कमर घेर 34 आहे. तर हे मापं टाकले तर बरोबर येईल का? तर बरोबर येणार, तुम्ही नका टेन्शन घेऊ. फक्त मागचा जो कमरेचा टक्स असतो तिथं तुम्हाला टक्स घ्यावा लागेल. ज्या वेळेस सीट घेर जास्त असतो आणि कमर घेर कमी असतो, अशा वेळेस तुम्हाला मागील कमर घेरामध्ये टक्स घ्यावा लागतो. तर हे काळजी घ्या. ड्रेसची घडी कशी घ्यायची ते दाखवा. हो, पुढील तुम्हाला आता मी त्या दिवशी माझ्याकडून कट झालं वाटतं की घडी कशी घेतली ते तुम्हाला पाहायला भेटलं नाही, तर पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते घडी कशी टाकायची, कशी घ्यायची, कपडा कशा पद्धतीने किती घ्यायचा, 2 मीटर घेतला होता आपण टॉपसाठी कपडा आणि घडी कशी घातली, तर ते हे झालं, कट झालं होतं किंवा झालाच नाही त्याचा व्हिडिओ. तर मग पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं जाईल की त्याची घडी कशी घालायची आणि कशा पद्धतीने घडी घेतली. फक्त बंद बाजू आपल्या बाजूला असते, ओपन बाजू समोर असते, हे लक्षात घ्या. बाहीला फुगा घेतला होता, तर त्याची फुगा आपल्याला किती घ्यायचा होता, म्हणजे जे आता आपण टॉप शिवलेला आहे, कटिंग केलेला आहे त्याचा, तर नेहमीच्या आपल्या ह्याच्याप्रमाणेच आपण कट घेतला तर वरची 3 इंच उंची घेतली होती. 3 ते तुम्ही 5 इंचापर्यंत ज्यावेळेस तुम्हाला अशी फुगा घ्यायचा असतो, तर त्यावेळेस वरचा घ्यायचा, जेवढी तुम्हाला बाही उंची घ्यायची त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा आपल्याला वरती ते कॅपसाठी आपल्याला काय करावं लागतं, 3 ते 5 इंच घ्यायची.
आता उंची कमी आणि पोटघेर जास्त असल्यास कट उंची किती घ्यायची, तर ते तुम्हाला सांगितलेलंच आहे. की ज्या त्या महिलेच्या उंचीनुसार आपला कट उंची आणि हे असते, आणि जास्त सीट घेर असेल आणि कमर घेरा आणि आपण ते जे माप दिलेलं आहे तर त्यानुसार तुमची जी कट उंची तुम्ही घेणार आहे, पण सीट घेर जास्त असेल तर त्यावेळेस 2 इंच कमी घ्या. त्याच्यावरती तुम्ही कट उंची घ्या, म्हणजे सीट घेरावरती. ड्रेसच्या मापावरून ड्रेसची मापं शिलाई कशी करायची, पुढील व्हिडिओ तुम्हाला त्याचा नक्कीच पाहायला भेटेल. जो जुना आपला टॉप असेल, ड्रेस असेल तर त्याची मापं कशी घ्यायची आणि कशा पद्धतीने तुम्हाला मार्किंग करायची हे सुद्धा सांगितलं जाईल. आता आपल्याला एका ताईंनी सांगितलं की 40 छातीच्या ड्रेसचं कटिंग दाखवा किंवा मार्किंग करून दाखवा. पण ताई तुम्ही फक्त 40 छातीचं सांगितलेलं आहे, तर तुम्हाला ज्या वेळेस माहिती आपल्याला पाहिजे असेल, एखादी तुमची मापं घेतलेली असतील आणि ते मापं जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला एक काम करावं लागेल. पूर्ण जे आपण जे मापं घेतो तर त्या मापानुसार तुम्हाला पूर्ण उंची, छाती घेर, कमर घेर, सीट घेर, तळ घेर ही सगळी मापं द्यावी लागतील. शोल्डर द्यावी लागेल. मग तुम्ही फक्त एवढी दिली बाही उंची, बाकीची मी तुम्हाला सांगते दंड घेर, मोंढा घेर हे तुम्हाला द्यावं लागेल. तरच मी तुम्हाला कमर उंची, सेट उंची तरच तुम्हाला मी मापं टाकून दाखवू शकते. नुसतं 40 छातीचं माप तुम्ही म्हटलं तर मग महिलेची जर उंची कमी जास्त असेल तर त्याच्यात बदल होतो. तर त्यामुळे तुम्हाला 40 छातीचे मापं भेटतील, पण तुम्हाला डिटेल मापं द्यावी लागतील आणि तुमचं नाव पण त्याच्यावरती नाव द्या, कारण की प्रत्येकांची ID वेगवेगळी असते. तर कोण मला कमेंट करतं तर त्यांची नावं असली पाहिजेत, म्हणजे मला ज्या वेळेस आपले प्रश्न तुमचे उत्तर माझेमध्ये तुमची नावं घेऊन मला अमुक अमुक यांची कमेंट आहे त्याच्यावरती आपण हा रिप्लाय देतो, हे तुम्हाला बोलायला मला सोपं जाईल. आणखीन असंच गळ्याला पट्टी, कॅनव्हस, बॉटम पट्टी ही कशी लावायची हे पण मला कमेंटमध्ये विचारलं. आणि कॅनव्हस न लावता गळपट्टी कशी लावायची, मागची पुढची गळपट्टी कशी लावायची, तर कॅनव्हस न लावता डिझाईनचा गळा शिवता येत नाही. फक्त तुम्हाला गोल, चौकोनी, पानगळा अशा एवढेच तुम्हाला शिवू शकता. जसं आपण बॅकचा गळा, आता मागील व्हिडिओमध्ये मी टॉपची शिलाई दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये मागील गळा कसा शिवला 2 पट्ट्या घेऊन, त्याच पद्धतीने तुम्हाला बिना कॅनव्हसचा टॉप ड्रेस शिवायचा असेल तर तुम्हाला त्याचा उपयोग होईल. आणि अशाच तुमच्या कमेंट असतील तर तुम्ही कमेंट्स मला करत जा. त्यामुळे तुमच्या जेवढ्या जास्तीत जास्त कमेंट असतील आणि एखाद्या तुमचं माप असेल, तुम्हाला फरक जाणवत असेल, तर तुमची शोल्डर जास्त कमी असेल तर त्यावेळेससुद्धा तुम्हाला प्रश्न तुमचे उत्तर माझेमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. त्याचबरोबर काल मला एक कमेंट आली की त्यांनी म्हणले की ताई तुम्ही शोल्डरला 2 इंच कमी घेतले, बरोबर आहे. मग ज्यावेळेस आपण फुल शोल्डर एका खांद्यापासून दुसऱ्या खांद्यापर्यंत ज्यावेळेस टॉपची मापं टाकतो, पण तो बंद गळा असेल तर मागील बंद गळा असेल तर आहे तेवढी शोल्डर घेतो. पण गळा उंची आपण 2 इंचापेक्षा जास्त मागील असेल तर आपल्याला शोल्डर 1.5 इंच 2 इंच कमी करावी लागते. जशी गळा उंची वाढेल, मागील गळा उंची वाढेल, त्यानुसार आपल्याला मेन शोल्डरमध्ये आता आपण 14 शोल्डर घेतली, त्याच्यातली हाफ 7 केली, 7मधून मग आपल्याला 1 इंच 1.5 इंच 2 इंच कमी करावे लागते. जशी तुम्ही मागील गळा उंची वाढेल, आता तुमची 3 4 झाली, 4 5 6 ज्यावेळेस तुम्ही घ्याल तसं तुमची शोल्डर कमी होणार आहे. तर मी तुम्हाला प्रत्येक पद्धतीचे तुम्हाला ड्रेस टॉप शिवून दाखवणार आहे. तर तुम्हाला प्रत्येक पद्धतीचे बदल काय झाला, कुठे काय बदल केला, गळारुंदी किती घेतली, शोल्डर किती घेतली हे तुम्हाला समजेलच. त्याचबरोबर भाईचं माप कसं टाकायचं, जशी आता तुम्हाला मी मागे सांगितलेलं आहे, जेवढं आपण लुझिंग घेतो छातीचा 4था भाग जर आपला फिटिंगचा असेल तर 1 इंच घेतो, लूज असेल मीडियम असेल तर 1.5 इंच घेतो, आणि एकदम लूज असेल तर आपण काय करतो 2 इंच घेतो. पण एकदम लूज जेव्हा टॉप असतो त्यावेळेस मागील गळा उंची 1च असते, 1 किंवा 1.5 घेतली जाते, त्याच्यापेक्षा जास्त घेत नाही. लूज ड्रेसमध्ये मागील गळा उंची 1.5 असते, 1 ते 1.5च असते, हे लक्षात घ्या. मीडियममध्ये थोडंसं गळा उंची 4.5 5 6पर्यंत घेतली जाते, त्याच्यापेक्षा जास्त घेत नाही. तर असा बदल तर तुम्हाला प्रत्येक पद्धतीचे सध्या बेसिकमध्ये
टॉप शिवून दाखवणार आहे. आता आपला फिटिंगचा शिवलेला आहे, कॉटनचा असल्यामुळे धुतल्यानंतर टाईट होतो म्हणून थोडासा लूज होता. पण आता पुढील जेव्हा मीडियम शिकवेन किंवा लूज शिकवेन तर त्यावेळेस तुम्हाला आणखीन ज्या त्या पद्धतीच्या टॉपनुसार तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल. तर अशाच आणखीन तुमच्या जेवढ्या कमेंट असतील तेवढ्या तुम्हाला त्यांची प्रश्नांची उत्तरं मिळतील. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? एकदम सोप्या पद्धतीने तुमच्या ज्या कमेंट्स होत्या कमेंट्सवरती मी प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. तर आणखीन तुमच्या असे काही कमेंट्स असतील, असे तुमच्या अनेक शंका असतील तर तुम्ही विचारू शकतात. पुढील आपले असे मी 7 किंवा 8 10 व्हिडिओच्या मध्ये गॅप घेऊन तुमच्या सगळ्या तसे तर मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय दिलेला आहे, तरी आणखीन मी तुमच्यासाठी खासा व्हिडिओ बनवला. जर कुणाला अशा पुढील व्हिडिओमध्ये किंवा आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये जे आत्तापर्यंत 7 दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही आणखीनसुद्धा तुम्ही विचारू शकता. त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओमार्फत रिप्लाय दिलं जाईल. तर आणखीन काही असेल तर तुम्ही बिंदास विचारू शकता. मापं तुम्ही द्या, जसं मी तुम्हाला मापं कशी घ्यायची, कोणती घेतली पाहिजे टॉप शिवण्यासाठी तर ती मापं घेऊन तुम्ही ती मापं द्या. तुम्हाला त्याची बरोबर डिटेलमध्ये मार्किंग करून पेपरवरती दाखवली जाईल. आणखीन काही शंका असतील तर अशाच तुम्ही कमेंटमध्ये विचारा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद.